उद्योग मंत्री उदय सामंत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। उद्योग मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वागणूक नीट नाही अशा आशयाचं एक पत्र सामंत यांनी प्रधान सचिवांना लिहिलं होतं। हे पत्र जे आहे ते समोर आल्यानं सामंत यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यात। मात्र सामंत यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली असली तरी त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची ही चर्चा सुरू झाली आहे। बघूया। उद्योग मंत्री उदय सामंत नाराज। अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप। उदय सामंतांचा रोख नक्की कुणाकडे? महायुतीचं सरकार स्थापन होऊन अवघे काही महिने झाले, मात्र आतापासूनच मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे। उद्योग मंत्रालयातले अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वागणूक नीट नसल्यासंदर्भात सामंत यांनी प्रधान सचिवांना एक पत्र लिहिलं होतं। हे पत्र समोर आल्यानं सामंत यांच्या नाराजीच्या चर्चांना वेग आलाय। उद्योग विभागातली काही कामं मंत्र्यांना न विचारता केली जात असल्याचं या पत्रात मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। अंतर्गत पत्र प्रधान सचिव उद्योग विभागाला दिलं, ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, पण या पत्रामध्ये कुठेही नाराजीचा सूर पण नाही आणि त्याच्यामध्ये नाराजी असण्याचं काही कारण नाही। या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे तर प्रशासनानं धोरणात्मक निर्णय हे त्यांच्या वैयक्तिक पातळीवर घ्यावे किंवा न घ्यावे त्यांचा प्रश्न आहे, पण त्याची कल्पना मला द्यावी। काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी उदय सामंत यांनी बोलून दाखवली। पुढे अजूनही मंत्री बोलतील असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। नाही, काही गोष्टीमध्ये काही अधिकारी जे करतायत ना त्या संदर्भामध्ये अनेकांच्या नाराजगी आहेत। उदय सामंत ती बोलून दाखवली, उद्या अनेक मंत्री सुद्धा बोलतील असं अंदाज आहे, परंतु अशा पद्धतीने जर कामकाज अधिकारी चालवायचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही चालू देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। धोरणात्मक निर्णय अधिकारी कधीच परस्पर घेत नाहीत। उदय सामंत खरंच अधिकाऱ्यांवर नाराज आहेत की आपल्या सरकारवरची नाराजी ते उघडपणे बोलू शकत नाहीत? त्यामुळे सामंत कुणाचा तरी राग कुणावर तरी काढतायत का? त्यांचा रोख नेमका कुणाकडे याची आता चर्चा सुरू झाली आहे। कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।